नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी युट्यूब चॅनलवरती। तर 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर ॲक्च्युअलमध्ये याला विश्रांती म्हणता येणार नाही, जस्ट मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे 2 दिवस आपण जे रेकॉर्डेड लेक्चर होतं आपलं, जे की ठीक रोज 9 वाजता येतं या ठिकाणी, तर ते येऊ शकलेलं नाही, त्यासाठी मी क्षमा मागतो। 2 दिवस आपण पुढे राहिलो असतो। मी असं प्रॉमिस करेन की हा 2 दिवसाचा गॅप मी या येत्या 2-3 लेक्चर्समध्ये ना थोडा एक्स्ट्रा टाइम घेऊन कव्हर करण्याचा प्रयत्न करून, जेणेकरून वेळेमध्ये आपला सिलेबस या ठिकाणी कंप्लीट होईल आणि लवकरात लवकर आपल्याला रिझनिंगला सुद्धा सुरुवात करता येईल। आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी सुद्धा की ऑफलाईन कोचिंगमध्ये जे काही माझे लेक्चर्स होतात, मॅथमॅटिक्सचा जो काही आता सध्या बेसिकचा पार्ट चालू आहे, तर त्याच्या संदर्भात उद्या नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे, तर ते सर्व लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी युट्यूबवरती येतील। लाईव्ह लेक्चर सुद्धा असतील आणि नंतर ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला युट्यूबवरती बघायला सुद्धा मिळतील। व्यवस्थित त्यांची प्लेलिस्ट क्रिएट केली जाईल। तर त्या बाबतीत सुद्धा आहे ना, एक शंका नको, एक डबल लेक्चर्स होतील आपले। लाईव्ह लेक्चर असेल रोज ठीक दुपारी 12:30 वाजता, ज्याला की रविवारी सुट्टी असते, रविवारी किंवा शनिवारी तो लेक्चर होणार नाही, बट मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार रेग्युलरली लाईव्ह लेक्चर्स होतील युट्यूबवरती आपले दुपारी। आणि संध्याकाळी ठीक 9 वाजता रोज रेकॉर्डेड लेक्चर हा कंपल्सरी आपला असणार आहे। या ठिकाणी संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी या बॅचची कुठली फीस वगैरे आकारलेली नाही, ना कुठलं पर्सनल ॲप आपण ठेवलेलं आहे जे की अँड्रॉइडवरती आहे, जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तिथं मग नॉमिनल 400, 500, 15 रुपये, 16 रुपये असं कुठलाही विषय, म्हणजे या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो थोडक्यात आणि मोजकच की हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे अवेलेबल असेल। तर बाकी सर्व गोष्टी न बोललेल्या जास्त बऱ्या असतील। ओके, समजण्या इतपत तुम्ही हुशार आहात, सांगण्या इतपत मी जास्त हुशार नाही आहे तेवढं। माझं काम आहे शिकवणं, फक्त ते आपण करूयात, त्याच्यावरती फोकस ठेवूयात। तर विद्यार्थ्यांना काय पाहिजे असतं, सर क्वेश्चन नंबर स्टार्ट करा, क्वेश्चनचं टाईप समजू द्या, कसं सॉल्व्ह करायचं तेवढं सांगा, बस। ह्याच्या पलीकडचं नियोजन सगळं आम्ही करतो। तर चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट लेक्चरला। ओके, पहिल्या 2 लेक्चर्समध्ये भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण सर्व बेसिक कॉन्सेप्ट शिकून झाल्याच्या नंतर कशावरचे, प्रॉफिट अँड लॉसवरचे, नफा आणि तोटावरचे, आपण आज भाग 4 ला या ठिकाणी सुरुवात करतो। भाग 3 अपलोड केलेला होता मी परवा दिवशी, आज भाग 4 ला आपण सुरुवात करतोय। याच्यामध्ये नफा आणि तोटावरचे आहे ना खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स, वेगवेगळे टाइप्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि थोडंसं लेवल या ठिकाणी क्वेश्चनची या म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये वाढलेली आहे। तर फोकस करून व्यवस्थित बघा। आय होप स्वतःच्या हातामध्ये ना तुमच्या नोटबुक असेल, पेन असेल आणि याचे प्रॉपर नोट्स तुम्ही ना लिहून काढाल। कुठलाही क्वेश्चन PYQ मधला तुम्ही सॉल्व्ह करायला घ्याल तर तो क्वेश्चन या सर्व टाईपमध्ये कुठं ना कुठं कव्हर झालेलं तुम्हाला भेटला पाहिजे। आणि या क्वेश्चनचं सोल्युशन जर बघितलं तर या टाईपचे सर्व PYQ मधले क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे। ओके, चलो तर प्रॉपर व्यवस्थित नजर लागावी असे ना सुंदर नोट्स बनवा, ज्याचा उपयोग तुम्हाला आहे ना पुढच्या प्रिपरेशन मध्ये होईल। चला, आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, एक वस्तू 15% नफ्याने विकली व तीच वस्तू जर 17% तोट्याने विकली तर दोन्ही विक्री किमतीमधील अंतर 64 रुपये आहे। मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एका स्पेसिफिक खरेदी किमतीला वस्तू विकत घेतली जाते, जर जास्त किंमत घेऊन ती विकली तर नफा होतो, किंवा कमी किमतीला ती वस्तू विकली तर काय होतो, तोटा होतो। आपल्याला काय मिळेल, एक वस्तू 15% नफ्याने विकली व तीच वस्तू जर 17% तोट्याने, किती 17% तोट्याने विकली तर दोन्ही विक्री किमतीमधील अंतर किती, 64 रुपये आहे असं सांगितलं आहे। तर ती वस्तू 10% नफ्याने विकली असता तिची विक्री किंमत काय असं विचारलेलं आहे। या ठिकाणी खरेदी किमतीचा संबंध येणारच नाही, आपल्याला फक्त एक रिलेशन पाहिजे। एक रिलेशन भेटलं की बाकीचे सगळे नातेसंबंध आपल्याला समजायला लागतात। 1% रिलेशन जर आपल्याला भेटलं तर बाकी सगळे पर्सेंटेजचे रिलेशन्स भेटत जातील। आपल्याला 10% नफ्याने विकली असता विक्री किंमत काय हे काढायचं आहे। ओके, चलो तर काय करायचं आहे, 2 पद्धतींचा वापर करणार, एक पर्सेंटेज मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडचा यूज करणार आणि दुसरं रेशो गुणोत्तरचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत। एक वस्तू 15% नफ्याने प्लस लिहू आणि 17% तोट्याने। सपोज करा या ठिकाणी वस्तू आहे किती रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे। 15% नफा म्हणजे वस्तूची विक्री किंमत किती झाली असती, 115%, किती झाली असती 115%, आणि 17% तोट्याने म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी 17% मायनस केलं तर या ठिकाणी 83% येईल। 17% जर 17 रुपये जर 100 मधून मायनस केलं तर किती येतं, 83। 115 आणि 83 मधला फरक का बरं, कारण दोन्ही विक्री किमतीमधील अंतर म्हणजेच फरक किती रुपये म्हणून सांगितलं, 64। तर 117 वजा 83, तर 5 मधून 3 गेले, किती राहिले, 2 राहिले। या ठिकाणी 11 मधून किती जातील, 8 जातील, तर 3 राहतात, हातचा आला 1 मधून 1 गेला, किती राहतात, 0, 32, इथे राहिले 32।
म्हणजेच हे जे 64 रुपये आहेत हे किती टक्के आहेत? 64 रुपीज हे 32% आहेत हे आपण शोधलं. ओके, दोन्ही टक्केवारी मधला फरक किती आहे? 32 टक्क्यांचा आहे. आणि रुपयांमधला फरक किती आहे? 64 रुपये आहे. म्हणजे 64 रुपये बरोबर किती होतात? 32 होतात. आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काढायचंय 10% नफा. 10% नफा म्हणजेच किती टक्के असते त्या वस्तूची विक्री किंमत? 110% असते. किती? 110%. यालाच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चलो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. तर हे x गुणिले 32 बरोबर हे 64 गुणिले 110. ही पर्सेंटेज मेथड आहे आपली. 32 1 जर 32 2 जा 64 11 2 22. x बरोबर किती आलं? 220. x बरोबर किती आलं? 220. म्हणून ती 10% नफ्याने विकली असती तर तिची विक्री किंमत किती आली असती? 220 रुपये आली असती. दुसऱ्या कंडिशन मध्ये चलो काय करू आपण या ठिकाणी? मला सांगा रेशो काय असतो या ठिकाणी? रेशो काय असतो? वस्तू 15% नफ्याने विकली असती तर 115 रुपये होतात आणि 17% तोट्याने विकली असती तर 83 रुपये होतात. तर या दोन्ही किमतीमधील फरक किती आहे? 32चा फरक आहे. किती? 32चा फरक. म्हणजे 32 गुणोत्तर म्हणजेच काय या ठिकाणी? एकक. 32 एकक. 32x म्हणजेच किती रुपयाच्या बरोबर आहेत म्हणून सांगितलं आपल्याला? 64. तर एका x ची किंमत काढू शकतो आपण. एका x ची किंमत किती होते? 2 रुपये. आणि आपल्याला काय विचारलंय? 10% नफ्याने विकली असती. 10% नफ्याने विकली असती म्हणजेच किती? 110x बरोबर किंमत किती? तर हे 110 गुणिले 2 बरोबर 220 रुपये ही त्या वस्तूची काय असेल? विक्री किंमत असेल. आली मेथड लक्षात? मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आहे ना सेम टाईपचा आपण एक क्वेश्चन बघितला होता. 8% नफा आणि 10% तोटा असं काहीतरी क्वेश्चन होता. जर तुम्ही लेक्चर नंबर 3 ओपन करून बघितलं तर त्या ठिकाणी समजेल थोडासा सिमिलर क्वेश्चन होता त्याच्यामध्ये. ओके, हा जो टाईप आहे हा एकदम त्याच्यापेक्षा आहे ना वेगळा आहे. ओके, चलो वेगवेगळ्या टाईपच्या सर्व प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. 15 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. सगळ्यात फेवरेट क्वेश्चन आहे, सगळ्यात फेवरेट. प्रत्येक चॅप्टर मध्ये या प्रत्येक पेपर मध्ये या टाईपचा क्वेश्चन निश्चितपणे येतो म्हणजे येतो. मगाशीचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये थोडीशी अंडरस्टँडिंग बनते विद्यार्थ्यांची. चला 15% नफ्याने विकण्याच्या ऐवजी 17% तोट्याने विकली असता आहे ना 64 रुपयाचा फरक त्या ठिकाणी तयार होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? वस्तूची 10% नफ्याने किंमत किती? विक्री किंमत. तर याच्यामध्ये डाऊटफुल असत नाही. मात्र जेव्हा क्वेश्चन मध्ये असं म्हणलं जातं 15 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. 15 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. तर या व्यवहारात झालेला शेकडा लाभ किंवा शेकडा तोटा किती? आता न आपल्याला खरेदी किंमत आहे माहिती आहे, न आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत माहिती आहे. 15 वस्तूंची खरेदी किंमत आपण जर सपोज केली 15 वस्तूंची खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत आपण सपोज केली किती? 100 रुपये. तर 15 वस्तूंची खरेदी किंमत किती होते? 1500 रुपये. ओके, 1500 रुपये. आणि हे 1500 रुपये जे आहे तर ती 10 वस्तूंची विक्री किंमत आहे. किती वस्तूंची? 10 वस्तूंची विक्री किंमत. तर एका वस्तूची विक्री किंमत किती झाली? 150 रुपये. खरेदी किंमत 100 रुपये आहे, विक्री किंमत 150 रुपये आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की नफा किती झालाय? 100 रुपयाला वस्तू खरेदी केली, 150 रुपयाला विकली तर 50 रुपये फायदा झाला. मात्र नफा कशावरती डिपेंड असतो? कशावरती अवलंबून असतो? खरेदी किमतीवरती अवलंबून असतो. ओके, म्हणजेच नफा झालेला आहे. या व्यवहारात झालेला शेकडा लाभ किंवा शेकडा तोटा किती? 100 रुपयाला घेऊन 50 रुपयाला वस्तू विकलेली असेल तर निश्चितपणे काय झालेला असेल? त्या ठिकाणी नफा झालेला असेल. 0 0 0 0 कॅन्सल झालं तर 50% जे येतं तर हे बरोबर उत्तर आहे का? 50% नफा झालाय. लक्षात येते का? क्वेश्चन काय दिला होता? 15 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. तर या व्यवहारात झालेला शेकडा लाभ किंवा शेकडा तोटा किती असं विचारलेलं होतं. तर हे खरेदी किंमत पण ऍझ्युम करायचं, मग विक्री किंमत काढायचं, विक्री किंमत किती होते हे सगळं करत बसण्यापेक्षा असं काही मेथड आहे का ज्याच्याने इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल? ओके, तर अशी मेथड कोणती असू शकते? 15 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. तर आपण काय लिहू? 15 वस्तूंची खरेदी किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती असेल त्याची? किती असेल? 15 वस्तूंची खरेदी किंमत ही कशा एवढी आहे? 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. 10 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. हेच स्टेटमेंट दिलेलं आहे. ऍज इट इज जसं दिलंय तसं लिहिलंय आपण. 15 वस्तूंची खरेदी किंमत हे च्या इतकी, कुणा इतकी? 10 वस्तूंच्या विक्री किंमती इतकी आहे.
तर मी काय करतो, खरेदी किमतीला गणिताच्या नियमानुसार पलीकडे घेऊन जातो. खरेदी किंमत गुणाकार आहे, पलीकडे कुठे जाईल, भागाकारामध्ये. आणि हा गुणाकार असलेला 10 कुठे येईल, भागाकारामध्ये. 15 बरोबर इकडं काय आहे, विक्री किंमत. ओके, हा जो 10 आहे कुठं आला, छेदामध्ये. आणि इकडं सॉरी इथं लिहिण्यापेक्षा इथं लिहू. आणि ही जी खरेदी किंमत आहे कुठं आली, या ठिकाणी. मला सांगा, या ठिकाणी 15 रुपये विक्री किंमत आणि 10 रुपये काय झाली, खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत किती आहे वस्तूची, 10 रुपये. आणि विक्री किंमत किती आहे, 15 रुपये. तर खरेदी किंमत बरोबर 10 रुपये आहे. विक्री किंमत स्पष्ट होत असेल सगळ्यांना की या ठिकाणी नफा झालेला आहे, म्हणून नफा की तोटा असं विचारलं होतं. विक्री किंमत 15 रुपये आहे. तर झालेला नफा बरोबर, नफा केव्हा होतो, विक्री किंमत मोठी असेल खरेदी किंमतीपेक्षा. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आवश्यकता नाहीये या फॉर्म्युल्याची, मात्र तरी सुद्धा आहे ना, या फर्स्ट क्वेश्चन मध्ये मी लिहून देते तुम्हाला. विक्री किंमत 15 रुपये, खरेदी किंमत 10 रुपये, तर नफा किती झाला, 5 रुपयाचा. तर शेकडा नफा काढायचा आहे. काय काढायचं आहे, शेकडा नफा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, नफा किंवा तोटा हा कशावरती अवलंबून असतो, तो खरेदी किमतीवरती अवलंबून असतो. खरेदी किंमत आहे किती, 10 रुपये. झालेला नफा किती आहे, 5 रुपये. तर 5 रुपये हे 10च्या 50% असतात, हे इझिली आहे. मात्र व्यवहारी अपूर्णांकाला टक्केवारीमध्ये बदलायचं असेल तर आपण पर्सेंटेज मध्ये शिकलं होतं, 100 ने गुणा. या ठिकाणी 0 कॅन्सल, 5 10 50. किती आलं, 5 10 50. तर शेकडा नफा किती झालेला आहे, 50% झालेला आहे. इझिली या मेथडने बघा, हे एवढंच आहे जे क्वेश्चनचं आन्सर डिसाईड करतं. हे एवढं जर लक्षात आलं तुमच्या. आता या टाईपचा क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो आणि अंडरस्टँडिंग कमी असते. या ठिकाणी समज लवकर आहे ना, विकसित होत नाही. त्याच्यामुळे ना या टाईपचे क्वेश्चन, मल्टिपल क्वेश्चन्स या स्लाइड्स मध्ये मी ऍड केलेले. काही क्वेश्चन तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी सॉल्व्ह करा म्हणे. ओके, व्यवस्थित लक्षात आलेलं आहे या ठिकाणी. चलो, तर आणि पर्सेंटेज चॅप्टर जर कोणाला बघायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट जी आहे, या व्हिडिओच्या शेवटच्या 30 सेकंदामध्ये पर्सेंटेजची प्लेलिस्ट तर येते. मात्र चॅनेलच्या प्लेलिस्ट मध्ये गेलात, त्या ठिकाणी रेशिओ अँड प्रपोर्शन तुम्ही आहे ना बघितलात तर 17 लेक्चर्स अवेलेबल आहेत. किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे ना, डायरेक्ट युट्यूब वरती जर तुम्ही पर्सेंटेज किंवा टक्केवारी बाय अविनाश गुरव सर एवढं टाईप केला तर त्या ठिकाणी इझिली तुम्हाला भेटून जाईल लेक्चर. ओके, चलो, त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा आहे ना, मागच्या सेकंड भाग नंबर 2 मध्ये याच व्हिडिओ सिरीजचं आपण बघितलेलं होतं, तिथं सुद्धा जाऊन बघू शकता. चलो, तर हा आहे थर्ड क्वेश्चन आजचा. 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते, तर शेकडा नफा किती. काय म्हणले, 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते, तर शेकडा नफा किती. म्हणजेच असं म्हणलेलं आहे, 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते, तर शेकडा नफा किती. क्वेश्चनचं या ठिकाणी मिनिंग लक्षात येतो का तुम्हाला, बघा बरं व्यवस्थित. मी मल्टिपल टाइम्स क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, त्याच्यामुळे ना माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये ना डाऊट्स नाही आहेत. बट तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये निश्चितपणे या ठिकाणी डाऊट असेल. क्वेश्चन व्यवस्थित या ठिकाणी वाचून घ्या आणि वाटल्यास तुमच्या नोट्स मध्ये आहे ना क्वेश्चन व्यवस्थित लिहा. आपण एक्सप्लेनेशन बघूया. 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते, तर शेकडा नफा किती असं विचारलेलं आहे. नफा विचारले, याचा अर्थ काय असतो, नफा केव्हा होतो, हा पहिला टार्गेट आहे. पहिला टार्गेट काय, नफा केव्हा होत असतो. चलो, मी काय सांगितलं, मी मागे सुद्धा एक एक्झाम्पल सांगितलं होतं. 100 रुपयामध्ये आपण किती, 100 या ठिकाणी ना आंबे खरेदी केले. 100 रुपयामध्ये काय केले आपण, 100 आंबे खरेदी केलेत. मग यापैकी काय केले, मी 50 आंबे विकले. 50 आंबे विकून मी किती रुपये कमवले, 80 रुपये कमवले. किती, 80 रुपये कमवले. तर या व्यवहारामध्ये मला नफा झालाय की तोटा झालाय हे सांगायचंय. तुम्ही काय सांगायचंय, नफा झालाय की तोटा झालाय. सरांना, सर निघाले आंबे विकायला, खरेदी केली किती, 1 रुपयाला 1 आंबा, याप्रमाणे 100 आंबे खरेदी केलेत आणि विकलेत किती, 50 आंबे विकलेत. आणि 50 आंबे विकून त्यांनी रक्कम किती जमा केले, 80 रुपये जमा केले. तर मला नफा झालेला आहे का. तर काही जण म्हणतील, सर यस, तुम्हाला जसं आम्ही दर बघतोय, 50 आंब्याला 80 रुपये, तर 100 आंब्याला 160 रुपये तुम्ही कमवा, तर निश्चितपणे तुम्हाला नफा झालेला आहे.
नफा निश्चित नाही जोपर्यंत 100 आंबे मी विकत नाही. काय झालं, मी 100 आंब्यामधले 50 आंबे विकले आणि त्याच्यानंतर आहे ना जोरदार ज्या मार्केटमध्ये आहे तिथे आहे ना जोरदार पाऊस झाला, गारा पडल्या आणि जे आंबे होते ते खराब झाले एका तासाभरामध्ये. किंवा पाऊस पडल्यामुळं असंही कुणी आहे ना, म्हणजे अवकाळी पाऊस पडल्यामुळं असंही कुणी शिल्लक राहिलेले आंबे खरेदी करणार नाही, मार्केट बंद आहे, असं हायपोथेटिकल एक्झाम्पल आपण सपोज करू. आणि 50 आंबे काय झाले, खराब झाले. तर एकूण खरेदी किती रुपयाची होती, 100 रुपयाची. आंबे किती आले होते, 100. मी विकले किती, त्यातले सक्सेसफुली 50 आंबे विकले. रक्कम किती जमा झाली, 80 रुपये. मात्र 50 आंब्यांचं नुकसान झालं. आता मला सांगा नफा झालाय का, नाही. तर नफा झालाय किंवा म्हणजे नफा होण्यासाठी ज्या दराने मी आंबे खरेदी केलेले आहेत, तर ते सर्वच्या सर्व 100 आंबे जर मी विकले, 100 आंबे जर विकले असते तर त्यावेळेस मला निश्चितपणे काय झाला असता, नफा झाला असता असं म्हणू शकतो. म्हणजे नफा होण्यासाठी खरेदी केलेल्या आंब्यांची संख्या आणि विक्री केलेल्या आंब्यांची संख्या समान असणं आवश्यक आहे. तर या कॉन्सेप्टनुसार ही कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. काय सांगतो मी, नफा झालेला आहे एखाद्या व्यवहारामध्ये, याचा अर्थ व्यक्तीने जेवढ्या वस्तूंची विक्री केली आवश्यक आहे की तेवढ्या वस्तूंची खरेदी सुद्धा केलेली असेल. मी काय केलं, मी 2 सायकली विकल्या आणि विकून काय केला, नफा कमवला, 10% नफा कमवला. 2 सायकली विकल्या आणि त्याच्यावरती किती टक्के नफा कमवला, 10%. 2 सायकली निश्चितपणे मी खरेदी करणं आवश्यक आहे, खरेदी केलेल्याच असतील. आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय म्हणले, 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते, बरोबर आहे. तर 2 वस्तू विकल्यानंतर म्हणजे 2 वस्तू खरेदी पण केलेल्या आहेत, तर नफा जर झालेला आहे तर नफाचा सिंपल फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, प्रॉफिट इज इक्वल टू, ओके, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय असते, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा तर झालेला आहे. आता मी काय केलंय, 2 वस्तू विकलेल्या आहेत, म्हणजेच 2 वस्तूंची विक्री किंमत आहे. या ठिकाणी 2 वस्तू विकल्या असतील तर 2 वस्तूंची विक्री किंमत. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये याच पद्धतीने अरेंजमेंट करायचं. सिंपल फॉर्म्युला कोणालाही विसरणार नाही. नफा झाला असेल तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ओके, 2 वस्तूंची विक्री किंमत, 2 वस्तूंच्या विक्री किमतीमधून किती खरेदी किंमत मायनस करायला पाहिजे म्हणजे नफा येईल, त्या 2 वस्तूंची खरेदी किंमत. चलो, 2 वस्तूंची खरेदी किंमत मी काय करायला पाहिजे, मायनस करायला पाहिजे. तर त्यावेळेस हा जो नफा आहे, काय सांगितलंय की 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते. किती, नफा किती होतो, 5 वस्तूंची खरेदी किंमत. 5 वस्तूंच्या खरेदी किमती एवढा काय प्राप्त होतो, नफा प्राप्त होतो. हे 2 वस्तूंच्या विक्री केले, त्याच्यासोबत 2 वस्तूंची खरेदी किंमत काबर मायनस केले हे लक्षात येते. या 2 वस्तूंच्या विक्री किमतीमधून 2 वस्तूंची खरेदी किंमत मायनस केलं तरच नफा या ठिकाणी प्राप्त होईल, बरोबर. तर आता काय करायचं आहे, हे जे -2 खरेदी किंमत आहे हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्याने काय होईल, प्लस होईल. तर 5 खरेदी किंमत अधिक 2 खरेदी किंमत बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं. ओके, कशाला, -2 खरेदी किंमतीला. हा 2 विक्री किंमत याच ठिकाणी आहे. 2 विक्री किंमत कुठे आहे, याच ठिकाणी आहे, बरोबर. तर 2 विक्री किंमत इकडं, 5 खरेदी किंमत अधिक 2 खरेदी किंमत, या दोघांची बेरीज होईल. बेरीज किती होते, 7 खरेदी किंमत. 7 खरेदी किंमत बरोबर 2 विक्री किंमत. ओके, चला आता इक्वेशन बरोबर आलेलं आहे. बघा, 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंच्या खरेदी किंमत प्राप्त होते. या ठिकाणी हे जे मायनस करायचं असतं हे फॉर्म्युल्यामध्ये ना बाय डिफॉल्ट येत असतं. हे बरोबर चिन्हाच्या अलीकडून आपण ऍडिशन केलं तर 7 वस्तूंची खरेदी किंमत. ओके, चलो तर आपण काय करू, खरेदी किंमत पलीकडे घेऊन जाऊ आणि 2 ला अलीकडे घेऊन येऊ. ओके, हा 7 खरेदी किंमत पलीकडे नेलाय आपण आणि तो जो 2 आहे तो अलीकडे नेलाय कुठे, छेदामध्ये. ओके, हे या ठिकाणी इथं वरी काय होतं, पलीकडे विक्री किंमत होतं, विक्री किंमत होतं आणि या ठिकाणी काय होतं, खरेदी किंमत होतं. ओके, चलो तर याला एक्सप्लेनेशन मध्ये, याला डिटेल मध्ये समजून घ्या काय काय आहे. या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत किती आहे, 2. ओके, विक्री किंमत किती आहे,
विक्री किंमत किती आहे? 7 आहे. ओके, तर नफा किती झालाय? 2 रुपयाला तुम्ही खरेदी केलात आणि विकलात कितीला? 7 रुपयाला खरेदी केलात. तर या ठिकाणी शिल्लक किती राहतं? शिल्लक या ठिकाणी राहतं नफा 5 रुपये. 7 मधून 2 मायनस केल्यानंतर नफा बरोबर विक्री वजा खरेदी. तर नफा बरोबर 5 आहे. तर हा नफा कशावरती? 2 रुपयावरती आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून जो झालेला नफा आहे शेकडा नफा बरोबर काय? हा झाला नफा, ही झाली खरेदी किंमत आणि हे झालं या ठिकाणी पर्सेंटेज साठी 100. बे पंचे 10, 50, 5 5 25, तर किती? 250% नफा प्राप्त झालेला आहे. किती टक्के नफा? 250% नफा या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का? या ठिकाणी मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते. किती वस्तूंची? 5 वस्तूंची. या ठिकाणी चला आपण असं करू. या ठिकाणी खरेदी किंमत 2 रुपये होती. ओके, खरेदी किंमत 2 रुपये, विक्री किंमत किती होती? 7 रुपये, नफा किती होता? 5 रुपये. आपण या ठिकाणी थोडंसं क्रॉस चेक करूया, कलर चेंज करू, लक्षात येईल. ओके, चला एक्सप्लेनेशन कुठे बघतो मी? या बॉक्स मध्ये. ओके, चलो, तर काय 2 वस्तू विकल्याच्या नंतर, ओके, 2 वस्तू विकायच्यात आपल्याला 7 रुपये. ओके, तर 2 वस्तूंची खरेदी किंमत, 2 वस्तूंची खरेदी किंमत किती होती? 2 4 रुपये. 2 वस्तूंची विक्री किंमत, 2 वस्तूंची विक्री किंमत किती होते? 7 रुपये एका वस्तूची विक्री किंमत, 7 2 14 रुपये. ओके, आणि नफा बरोबर, नफा किती झालाय? 5. एकावरती 5 होतो तर 2 वरती किती होतो? 10 होतो. ओके, चलो, तर एका वस्तूची खरेदी किंमत किती होती? 2. ओके, तर हा जो नफा आहे तो किती आहे? 5 वस्तूंची खरेदी किंमत आहे. एक वस्तू 2 रुपयाला होती, 5 वस्तू किती रुपयाला? 10 रुपयाला. 10 रुपये नफा झाला. केव्हा? 2 वस्तू विक्री केल्याच्या नंतर. रेट किती होतं या ठिकाणी? 7 रुपयानुसार 14 रुपये. खरेदी किती होती? 4 ची. प्रॉफिट किती झाला? 10 रुपये. हेच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केला. मग ते कसं लिहू शकतो? 2 वस्तू विकल्या असतील तर 2 वस्तू खरेदी केल्या असतील तेव्हाच नफा होतो. आणि नफा करण्यासाठी 2 विक्री किमतीमधून 2 खरेदी किमती मायनस कराव्याच लागतात. त्यावेळेस नफा किती होतो हे सुद्धा दिले होतं, 5 खरेदी किंमत. तर मग त्याच्यानंतर आपण काय इक्वेशनला सॉल्व्ह केलेलं आहे आणि खरेदी किंमत किती आणि विक्री किंमत हे काढलेलं आहे. खरेदी किंमत 2 रुपये तर विक्री किंमत 7 रुपये, तर नफा 5 रुपये. तर जो प्रॉफिट आहे तो 2च्या पटीत किती टक्के आहे? 250%. हे शेकडा नफा आपण या ठिकाणी काढलेला आहे. आय होप इथपर्यंत कुणालाही अडचण नसेल, व्यवस्थित समजलेलं असेल. तर क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. काय क्वेश्चन दिले? प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी डिफरंट आहे एकमेकांपेक्षा. ओके, तर 5 रेडिओची विक्री किंमत जर 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे तर व्यवहारातील शेकडा नफा व शेकडा तोटा किती असं विचारलेलं आहे. हे इथं बघितल्याच्या नंतर ना कधीही गोष्टी क्लिअर होत नाहीत. काय सांगितलंय? 5 रेडिओची विक्री किंमत ही 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे. तर विक्री किंमत किती घ्यायची, खरेदी किंमत किती घ्यायची, हा कन्फ्युजन असतो सगळ्यात मोठा. स्टेटमेंट जसं दिलेलं आहे तसं त्याला काय करू? इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहून काढू या ठिकाणी. तर काय सांगितलं आपल्याला? 5 रेडिओची विक्री किंमत, 5 रेडिओची विक्री किंमत ही 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे. 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे. राईट, झाले. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमती निघतील. ओके, खरेदी किंमत इकडे घेऊन चला. विक्री किंमत भागिले खरेदी किंमत बरोबर. इकडे ऑलरेडी किती आहे? 6 आहे. हा गुणाकारातला कुठं जाईल? 5 इकडे. लक्षात येत आहे? या खरेदी किमतीला इकडे छेदामध्ये आणला आणि या 5 ला इकडे छेदामध्ये नेलं. खरेदी किंमत 5 रुपये असेल तर विक्री किंमत 6 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 5 रुपये असेल तर विक्री किंमत किती आहे? 6 रुपये. तर खरेदी किंमत या ठिकाणी 5 रुपये आहे. आता मी डायरेक्ट लिहित, विक्री किंमत 6 रुपये आहे. 5 रुपयाला एखादी वस्तू आणली आणि 6 रुपयाला विकली तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला तोटा होतो का? होत नाही, नफा होतो. किती रुपयांचा नफा होतो? 1 रुपयाचा नफा झालेला आहे. तर आपल्याला किती टक्के नफा झालाय हे काढायचं आहे. तर शेकडा नफा झालेला नफा हा कशावरती? खरेदी किमतीवरती कॅल्क्युलेट करायचा असतो. 5 1 5, 20 5 100, 20 1 20, 20% काय झालेला आहे? शेकडा नफा 20% झालेला आहे. या ठिकाणी तोटा झालेला नाही. क्लिअर आहे? हे लिहून घेतल्याच्या नंतर लगेचच इमिडिएटली आपल्या लक्षात येतं की आहे ना क्वेश्चनचा आन्सर काय. हे आता पद्धत आहे, रीती रिवाज आहेत, त्याच्यामुळे ना
या गोष्टी आपण करतोय. आपलं काम याच ठिकाणी साध्य होतं, लक्षात घ्या. आणि इथंच क्वेश्चन सॉल्व्ह झालेला असतो. एवढं सॉल्व्ह करून पर्याय बघितल्यानंतर इझिली आपल्याला काय समजतं, विक्री किंमत 6 रुपये, खरेदी किंमत 5 रुपये, तर 5 रुपयावरती 1 रुपये कमवतोय, म्हणजेच किती टक्के कमवतोय आपण, 20% कमवतोय. जर याची किंमत कमी आली तर तोटा, याची किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त आली विक्री किंमत, तर निश्चितपणे नफा. क्लिअर आहे. चलो, क्वेश्चन नंबर 5 आहे तुमच्या स्क्रीनवरती. या ठिकाणी सेम टाईपचा क्वेश्चन आहे. तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, 1 मिनिटाचा आहे ना टार्गेट टाइम देतो. याच्या अगोदर या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला नसेल तर आज व्हायला पाहिजे. एकच स्टेटमेंट पुरेसा आहे तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी. केवळ हा क्वेश्चन आहे ना रिपीट करण्याच्या पाठीमागचं आहे ना प्रयोजन काय, की या टाईपचे क्वेश्चन येतात तर प्रत्येक वेळेस पेपरमध्ये, मात्र समजत कधीच नाहीत. ओके, प्रश्नामध्ये दिलेला स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या आणि स्टेटमेंट विधान काय दिले हे व्यवस्थित समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल, समीकरण तयार करता येईल. आणि समीकरण म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाहीये, जे दिले तेच लिहायचं आहे. चलो मी लिहितो. 16 वस्तूंची खरेदी खरेदी किंमत, 16 ची खरेदी किंमत ही कशाच्या, 14च्या विक्री किमती एवढी आहे. बरोबर आहे, हेच दिले ना. 16 वस्तूंची खरेदी किंमत ही 14 वस्तूंच्या विक्री किमती इतकी असेल तर शेकडा नफा किती. आता इथं नफा झाला हे 100% सांगितलेलं आहे. चला 1 मिनिट 14 सेकंद, 1.25 मिनिट झालेला आहे, सॉरी. चलो, काय करायचं आपल्याला, खरेदी किमतीला पलीकड, विक्री किमतीला अलीकड. 16 भागिले 14 बरोबर विक्री किंमत जिचं आहे तिथंच ठेवा. गणिताचा हा तर नियम माहिती असेल ना, एखाद्या पदाला बरोबर चिन्हाच्या पलीकड नेत असताना ना विपरीत क्रिया करत असतो. गुणाकारात असेल तर भागाकारात नेतो, भागाकारात असेल तर गुणाकारात आणतो. खरेदी किंमत किती आहे, 14 रुपये, विक्री किंमत किती आहे, 100 रुपये. खरेदी किंमत 7 रुपये, विक्री किंमत किती आहे, 1 रुपये. 7 रुपयाला खरेदी करून आपण कमवतो किती, 1 रुपये. किंवा 14 रुपयाला खरेदी करतो कमवतो किती, त्याच्यावरती 2 रुपये. खरेदी किती आहे आपली, 14 रुपयांची खरेदी आहे. आणि नफो कमवतोय किती आपण आहे ना, त्याच्याकडून पैसे घेतले 16 रुपये, मात्र कमवले किती, 2 रुपये कमवले ना याच्यामध्ये. नंबर तर हा तर भाग द्यावाच लागतो. 2 × 2 = 14. उत्तर घ्यायला पाहिजे 100/7. कितीचा भाग जातो, 12 × 7 = 98. 12 × 7 किती, 98. 12 पूर्णांक समथिंग या ठिकाणी पर्सेंटेज येतं. जर पर्याय असते तर एका सेकंदामध्ये आपण त्याला टिक केलं असतं. मात्र या ठिकाणी बघा, माझ्या सगळ्या घोड्यांसाठी, ओके, ज्यांची गती कमी असेल, ज्यांची गती जास्त असेल, अशा सगळ्या लोकांसाठी जर डिटेलमध्ये लिहून दिलेलं असेल तर सगळ्यांना व्यवस्थित समजेल, पचेल आणि उमजेल. ओके, चला, खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत बोला किती आहे, 14 रुपये आहे. असंही रेकॉर्डेड सेशन्स मध्ये तुम्ही बोलणार का, काहीच नाही. किती मी जर बोला म्हणलं तर बोलणार नाही. त्याच्यामुळे म्हणत असतो कमेंट सेक्शन मध्ये आहे ना तुमचे आन्सर, तुमचं कॉपरेशन, तुमचं सहकार्य आहे ना त्या ठिकाणी देत चला. नफा किती रुपये झाला, 2 रुपये झाला. आता झालेला नफा शेकडा किती आहे हे काढायचं. शेकडा नफा 2 रुपये झालेला आहे. किती रुपयावरती, 14 रुपयावरती. कंपॅरिझन करा 100 सोबत, शेकडा निघून जाईल. तर 1/7 गुणिले 100 हा भाग दिल्याच्या नंतर तर भाग देऊ. 7 × 7, 7 × 7 राहिले 3, 7 चोक 14, सॉरी मी 12 × 7 = 98 म्हणलं होतं ना, माय मिस्टेक. 14 × 7 = 98 या ठिकाणी. 4 राहिले किती, 2, 20 झाले. पॉईंट दिला म्हणून 20 झाले. 7 2 14, 6 राहतात 0, 7 8 56, 14.28%. किती, 14.28% हा काय आहे, नफा आहे. हा 100/7 ची व्हॅल्यू आहे. तर शेकडा नफा किती झाला, 14.28%. ओके, चलो क्वेश्चनचा टाईप आता चेंज करू. ओके, या ठिकाणी 28 वस्तूंची खरेदी किंमत ही 30 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे, तर व्यवहारातील शेकडा नफा किती. ओके, इझिली आहे ना, शॉर्टमध्ये या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण. ओके, कसं सॉल्व्ह होईल, जे दिलंय ते लिहून घेऊ. 28 वस्तूंची खरेदी किंमत, 28 वस्तूंची खरेदी किंमत ही 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. दिसतंय सगळ्यांना, आय होप दिसत नाही डार्क कलर या ठिकाणी. चलो, तर काय करू, 28 भागिले 30 बरोबर इकडं विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत. ओके, शेकडा नफा व तोटा सांगा. नफा झाला की तोटा झाला, निश्चितपणे तोटा झाला. खरेदी किती आहे, 30 रुपयाची आहे.
आणि तोटा किती झाला या ठिकाणी? या ठिकाणी 28 रुपये विक्री किंमत आहे, तर तोटा किती? 2 रुपये. खरेदी किंमत आहे 30 रुपये, एक वस्तू 30 रुपयाला आणली आणि विक्री किंमत किती आहे? 28 रुपये. म्हणजे 30 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली? 28 रुपयाला. तर तोटा किती झाला? तोटा झाला 2 रुपये. आणि नफा असेल किंवा तोटा असेल, शेकडा तोटा बरोबर या ठिकाणी किती असेल? तोटा झालाय 2 रुपये, तो खरेदी किमतीवरती येणं काढत असतो. खरेदी किंमत किती आहे? 30 भागिले किती या ठिकाणी? 100. 0 आणि 0 कॅन्सल. 2/3 ची व्हॅल्यू डायरेक्ट माहिती असेल, या ठिकाणी मी काढून देईन. या ठिकाणी 20 भागिले 3. ओके, 3 एक 3, 3 संग 18, राहिले किती? 2. भाग संख्येने दशांश दिला, 20 झाले. 3 संग 18. ओके, तर हे आन्सर किती येतं? 6.66% एवढा काय झालेला आहे? तोटा, निगेटिव्ह तोटा झालेला आहे. शेकडा तोटा किती झाला? 6.66% एवढा तोटा झालेला आहे. ओके, चल या ठिकाणी इझिली या पद्धतीने क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. 30 रुपयावरती आपण किती? 30 रुपयावरती आपण किती? 2 रुपये तोटा झालेला होता, त्याची किंमत या ठिकाणी काढलेली आहे. ओके, हा आहे. आता क्वेश्चनचा टाईप चेंज झालेला आहे. 4 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर शेकडा नफा किती? 4 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर शेकडा नफा किती? ओके, असं विचारलेलं आहे. चलो, शेकडा नफा काढण्यासाठी आहे ना, आपल्याला 4 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला किती? 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा झालेला. 4 वस्तू विकल्यानंतर जर तोटा होत असेल तर 4 वस्तूंची विक्री किंमत ही कमी असेल. मात्र त्यावेळेस 4 वस्तू विकलेल्या असतील तर 4 वस्तू खरेदी पण केलेल्या असतील, त्याशिवाय नफा किंवा तोटा काढता येत नाही. येतं लक्षात? मी सुरुवातीला काय सांगितलं होतं? 100 आंबे आहेत. किती आंबे आणलेत? 100 आंबे आणलेत. यातले मी 50 विकलेत किंवा यांना 60 विकलेत. 60 विकून नफा डिसाईड करता येतो का? नाही. 60 विकलेत, आणखीन 40 विका. सर किती विका? आणखीन 40 विका. मग सगळ्यात शेवटी नफा झाला की तोटा झाला हे समजेल. म्हणजेच 100 आंबे विकले असतील तर 100 आंबे खरेदी पण केले असतील. 4 वस्तू विकल्यानंतर जर तोटा होतोय, किती होतोय? 4 वस्तू विकल्यानंतर होत असतील, 4 वस्तू खरेदी पण केलेल्या असतील, आणि तेव्हा काय होतं? व्यक्तीला 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. तर तोटा बरोबर फॉर्म्युला काय आहे? तोटा बरोबर फॉर्म्युला काय आहे? तर तोटा, लॉस इज इक्वल टू तोटा बरोबर, इथं नेहमी खरेदी किंमत जास्त असते आणि विक्री किंमत कमी असते. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आपल्याला काय सांगितलं? चला, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. चलो, 4 वस्तू विकल्याच्या नंतर 4 वस्तू विकले, 4 वस्तूंची विक्री किंमत, 4 वस्तूंची विक्री किंमत आणि 4 वस्तूंची खरेदी किंमत. 4 वस्तूंची खरेदी किंमत कॉन्सेप्ट तीच आहे जी सेकंड क्वेश्चन मध्ये आपण बघितलं या व्हिडिओमध्ये. 4 वस्तूंची विक्री किंमत आपण लिहिली. हे मायनस कशातून करायचे? 4 वस्तूंच्या खरेदी किंमतीतून. ऍक्च्युअल मध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे ती आपल्याला माहिती नाही. मात्र हा व्यवहार ज्यावेळेस होतो, 4 वस्तू जेव्हा विकतो तेव्हा तोटा होतो, आणि तोटा किती झालाय म्हणून सांगितलंय? 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. किती? 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. चलो, खरेदी किंमत तिथंच ठेवा. विक्री किमतीसोबत विक्री किंमत इकडे आणू. -4 विक्री किंमत इकडे येऊन काय होईल? प्लस होईल. 5 विक्री किंमत अधिक 4 विक्री किंमत बरोबर इकडे काय राहिलं? 4 खरेदी किंमत. ओके, चलो, हे 5 आणि 4 9 विक्री किंमत, 9 विक्री किंमत बरोबर 4 खरेदी किंमत. जे त्या क्वेश्चन मध्ये केले तेच सेम या क्वेश्चन मध्ये आपण करतोय. तिथं नफा झालेला होता, इथं तोटा असं म्हणलेलं होतं त्यानं. ओके, चला, तर 9/4 विक्री किंमत पलीकडे जाईल. 9/4 बरोबर तिकडे काय होतं? पलीकडे खरेदी किंमत अंशामध्ये आहे आणि विक्री किंमत अलीकडून पलीकडे जाईल आणि कुठे जाईल? छेदामध्ये विक्री किंमत. तर आपण काय सांगितलंय? खरेदी किंमत 9 रुपये आहे आणि विक्री किंमत किती आहे? 4 रुपये. तर मी या ठिकाणी डिटेल्स लिहून घेतो, बघा समजायला अवघड नको. वस्तूची खरेदी किंमत किती आहे? सपोज करा 9 रुपये आहे. किती रुपये? 9 रुपये खरेदी किंमत. आणि विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत किती आहे? 4 रुपये आहे. किती रुपये? 4 रुपये. तर नफा झाला की तोटा झाला? खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे. तर निश्चितपणे काय झालेलं आहे या ठिकाणी? विक्री किंमत, खरेदी किंमत 9 रुपये आहे, विक्री किंमत 4 रुपये आहे. तर तोटा बरोबर, तोटा रुपये किती रुपयाचं झालंय?
5 रुपयाचा या ठिकाणी तोटा झालेला आहे. खरेदी किमतीमधून विक्री किंमत मायनस केलं, 9 - 4 = किती आलं? 5 आलं. तर 5 रुपये तोटा झालेला आहे. 5 रुपये तोटा कशावरती? 9 रुपयाच्या खरेदी किमतीवरती. तर शेकडा तोटा बरोबर 5 रुपये भागिले 9 गुणिले या ठिकाणी 100. ओके, चलो या फ्रॅक्शनला आपण आहे ना भाग देऊ. 500 भागिले किती? 9. ओके, 9 × 9, 9 × 5 = 45. राहिले किती? 5. 9 × 5 = 45. राहिले किती? 5. भाग जात नाही, दशांश दिला, 50 झाले. 9 × 5 = 45. या ठिकाणी हा भाग असंच जाईल. 55.55% एवढं या क्वेश्चनचं काय आहे? ॲब्सोल्यूट आन्सर आहे. हा झाला शेकडा तोटा. या ठिकाणी आहे ना तर होतो, तर शेकडा तोटा द्यायला पाहिजे होता. शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती झाले? 55.55% एवढा तोटा या व्यवहारामध्ये झालेला आहे. क्वेश्चन व्यवस्थित समजलेला आहे का? आय होप. फर्स्ट क्वेश्चन जो आपण बघितला होता या ठिकाणचा, ओके, हा जो क्वेश्चन इथं बघितला होता आपण कुठं? या ठिकाणचा क्वेश्चन. ओके, 2 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंची खरेदी किंमत प्राप्त होते, तर शेकडा नफा किती? क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 7 कंपॅरिझन करायचं व्यवस्थित. इथं नफाचा आपण फॉर्म्युला बघितलं, तिथं कशाचा फॉर्म्युला बघितला होता? तोटाचा. कारण स्टेटमेंट त्या पद्धतीने दिलं होतं. आपल्याला काय म्हणलं होतं? 4 वस्तू विकल्यानंतर एका व्यक्तीला 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर शेकडा तोटा किती? असं क्वेश्चन विचारला होता. कंपॅरेटिव्हली दोन्ही टाईपचे या ठिकाणी क्वेश्चन झालेले आहेत. हा आहे क्वेश्चन नंबर 8 तुमच्या स्क्रीनवरती. ओके, चलो क्वेश्चन काय दिले? जर एखाद्या व्यक्तीला विक्री किमतीच्या 20% नफा होतो. किती? जर एखाद्या व्यक्तीला विक्री किमतीच्या 20% नफा होतो, तर वास्तविक शेकडा नफा किती? स्टेटमेंटचा अर्थ समजतोय सगळ्यांना? नेहमी आपल्याला नफा कशावरती अवलंबून असतो? खरेदी किमतीवरती अवलंबून असतो. याला समजून घेण्यासाठी आहे ना एक एक्झाम्पल लक्षात घ्या. सपोज करा काय केलं की 80 रुपयाला एक वस्तू खरेदी केली आपण. किती? 80 रुपयाला एक वस्तू खरेदी केली आणि नफा किती झाला? 25%. हा रीतसर ज्याला काय म्हणतो आपण आहे ना वास्तविक नफा कशावरती डिपेंड असतो? खरेदी किमतीवरती. खरेदी किती आहे वस्तूची? 80 रुपये आहे. किती रुपये? 80 रुपये. 80 रुपयाचं 25% म्हणले मी. 80 रुपयाचं 50% 40 रुपये होतात आणि 25% 20 रुपये होतात. तोंडी समजायला पाहिजे याच्यासाठी सांगितलं. याचं 25% किती होतं? 20. नफा किती रुपयाचा झाला? 25%चा. आता नफा नेहमी कशावरती होत असतो? खरेदी किमतीवरती. तर खरेदी किमतीचे 25% काढले, किती रुपये आले? 20 रुपये आले. तर हे झालं किती? 100 रुपये. किती झालं? 100 रुपये प्राप्त झाले. ओके, हे 100 रुपये काय आहे? 100 रुपये हे काय या ठिकाणी? विक्री किंमत आहे. 100 रुपये काय वस्तूची? विक्री किंमत. आणि या ठिकाणी ही खरेदी किंमत आहे. मी तुम्हाला काय विचारतो त्याच्यावरती फोकस करा. तुमचा जो नफा आहे, तुमचा जो झालेला नफा आहे, तो विक्री किमतीच्या किती टक्के आहे? नफा आणि खरेदी किंमत नेहमी आहे ना या ठिकाणी निश्चित असतात, ते बदलत नाहीत. खरेदी किंमत यापैकी किती रुपये? 80 रुपये आहे. विक्री किंमत किती आहे? 20 रुपये आहे. आणि हा नफा खरेदी किमतीच्या 25%. याच्यामध्ये बिलकुल डाऊट नाही. मी काय विचारतोय, हे जे 20 रुपये आहेत हा झालेला नफा आहे ना तुमचा, हा नफा खरेदी किमतीच्या 25% आहे. विक्री किमतीच्या किती टक्के असं विचारलं तर? विक्री किमतीच्या किती टक्के असं विचारलं तर तुमचा आन्सर चेंज होतं. चलो दुसरं एक एक्झाम्पल लक्षात घ्या. ओके, हे खरेदी किंमत म्हणजे आहे ना, खरेदी किंमत म्हणजे सपोज करा एचा पगार घेऊ आपण. एचा पगार किती आहे? एचा पगार घेऊ आपण 200 रुपये. किती? एचा पगार 200 रुपये. तुमचा जो पगार आहे, तुम्ही बी व्यक्ती आहात. किती? बी व्यक्ती आहात. आणि तुमचा जो पगार आहे 220 रुपये. किती आहे? 220 रुपये. ओके, चलो 220 रुपये. आता तुमचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के जास्त आहे? तुमचा पगार ए एवढा तर आहे 200 रुपये. 200 रुपये जास्त किती आहे? एच्या पगाराच्या 10% जास्त आहे. 20 रुपये जास्त म्हणजे 200चं 20 हे 200चं किती टक्के झालं? 10% जास्त झालं. ओके, या ठिकाणी जर सीचा पगार दिलाय, ओके, सीचा पगार किती आहे? सपोज करा सीचा पगार या ठिकाणी आपण करू 150 रुपये. सीचा पगार किती आहे? 150 रुपये. तुमचा पगार एच्या तुलनेत जर चेक केलं तर 10% जास्त आहे. सी सोबत तुलना केलं तर किती टक्के जास्त आहे? जास्त आहे ना, 70 रुपयांनी जास्त आहे. 70 रुपये हे 150चे जवळपास किती? 50% होतात. म्हणजे 75 रुपये हे 150चे किती टक्के होतात? या ठिकाणी 50% होतात. पर्सेंटेज चेंज होतं, तर इथं सुद्धा पर्सेंटेज चेंज होईल. हे जे 20 रुपये आहेत, हा जो नफा आहे, नफा 20 रुपयांचा खरेदी किमतीच्या 25%.
मात्र विक्री किमतीच्या किती टक्के? विक्री किमतीच्या 20% आहे. विक्री किंमत मोठी आहे ना, हे 100 रुपयाचे किती? 20%. तर तेच त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला त्यांनी समजावून काय सांगितलंय, जर एखाद्या व्यक्तीला विक्री किमतीच्या 20% नफा होतो, कशाच्या? विक्री किमतीच्या. असं सपोज करा, जर एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीने विकली किती रुपयाला? 500 रुपयाला. 500 रुपयाचं 20% किती? 500 रुपयाचं 20% 100 रुपये होतं. 500 रुपयाचं 10% 50 रुपये आणि 20% 100 रुपये. तर हा झाला नफा. बट हा नफा या ठिकाणी खरेदी किमतीच्या किती टक्के असतो हे काढायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पुढे क्वेश्चन काय विचारलंय? नफा होतो. तर वास्तविक शेकडा नफा किती? वास्तविक शेकडा नफा एक स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे. काय लिहून घ्यायचं आहे? क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते नंतर बघू, क्वेश्चन अगोदर समजून घ्या. वास्तविक नफा किंवा शेकडा नफा हा खरेदी किमतीवर अवलंबून असतो. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, काय वचन दिलं होतं की चेंज झालेल्या क्वेश्चन मध्ये एखादी नवीन संकल्पना जर त्या ठिकाणी आपण शिकतोय तर ती त्या ठिकाणी सांगणं रास्त आहे आणि ते सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आपण या ठिकाणी ना बेसिकची तयारी करतोय, बेसिक गोष्टींची. तर कुठलाही पॉईंट हुकायला नको. तो विक्री किमतीवरती अवलंबून असतो ही लिहायची आवश्यकता नाही. वास्तविक नफा, ऍक्च्युअल रिअल प्रॉफिट हे नेहमी डिपेंड करतं कशावरती? कॉस्ट प्राइस वरती, खरेदी किमतीवरती. आपल्याला हेच काढायचं आहे. आता आपल्याला नफा किती आहे, खरेदी किंमत किती आहे, विक्री किंमत किती आहे काहीच माहित नाही. विक्री किमतीच्या 20%. चलो क्वेश्चनला सॉल्व्ह करू, स्टार्ट करू. किती म्हणलंय? विक्री किमतीच्या 20%. 20% म्हणजे किती असतं? 1/5. 1/5 याचा अर्थ काय? 5 रुपये विक्री किंमत आहे आणि 1 रुपये नफा आहे. विक्री किंमत किती झाली? विक्री किंमत बरोबर 5 रुपये, नफा बरोबर 1 रुपये. हे पर्सेंटेज चॅप्टरमध्ये, रेशो प्रपोर्शन चॅप्टरमध्ये, प्रॉफिट लॉस चॅप्टरमध्ये जिथे की पैशाचा उल्लेख नाही तरी सुद्धा आहे ना तिथं पैशाचा संदर्भ का बरं घेतो माहितीये? व्यक्तीला आहे ना जेव्हा एखाद्या नंबरच्या पुढं रुपये हे जोडलं जातं तेव्हा ती गोष्ट लवकर समजते पटकन. जसं की आहे ना ब्रिटिशर्स भारतात आले आणि आपली ती सामाजिक पिळवणूक करत आहेत, धार्मिक पिळवणूक करत आहेत, धार्मिक बदल करत आहेत, आपली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करतायत, आपला इतिहास दाबून टाकण्याचा प्रयत्न करतायत. या गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहोचल्या नाहीत कधीच. ज्या लोकांना राष्ट्रवाद म्हणजे काय हे माहीत नव्हतं, ज्या लोकांना आहे ना म्हणजे कोणता धर्म श्रेष्ठ कोणता धर्म श्रेष्ठ नाही, सर्व धर्म श्रेष्ठ म्हणजे समान आहेत का नाही, यांच्या जे आहे ना मूळ गोष्टी आहेत हे ना वेदांमध्ये तर होतं, मात्र नंतर आहे ना समाज ज्या पद्धतीने पुढे घडत गेला, ओके, 16व्या 17व्या 18व्या शतकांमध्ये लोकांना या गोष्टींना नेहमी आहे ना अप अँड डाऊन होत असतात. ओके, त्याच्यामुळे ना त्या गोष्टीचा विसर पडला. ज्यावेळेस दादाभाई नौरोजींनी, आय थिंक मी जर चुकीचा नसेल तर त्यांनी आहे ना संपत्तीचं निस्सारण कोणत्या पद्धतीनं झालेलं आहे हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस लोकांना पटमन समजलं. ओके, जसं की आज कार्बन क्रेडिट म्हणजे काय आपल्याला माहिती नाहीये, मात्र कोल्हापूरमधली एक माधुरी नावाची जी हत्तीण आहे, जिला महादेवी या नावानं सुद्धा ओळखलं जातं, ती हत्तीण ज्यावेळेस हायकोर्टाचे आदेश आल्याच्या नंतर अंबानीच्या 3,500 एकर त्या वंतारा या जंगलामध्ये ज्यावेळेस आहे ना नेण्यात आलं, त्यावेळेस सुद्धा आहे ना लोक जास्त सेन्सिटिव्ह झाले नाहीत. मात्र ज्यावेळेस रील व्हायरल झाले की कार्बन क्रेडिट म्हणजे काय असतं, कोणत्या पद्धतीने उद्या आहे ना हे जे मोठे मोठे कमर्शियल इंडस्ट्रीज हे जे आता सध्या चालू आहे याचा उपयोग भविष्यामध्ये कसं करतील हे ज्यावेळेस पटवून सांगण्यात आलं, म्हणजे एखाद्या कंपनीला भविष्यामध्ये जर समजा भारतामध्ये बिझनेस करायचा आहे आणि त्या कंपनीमधून आहे ना विषारी द्रव वगैरे बाहेर पडत असतील, प्रोडक्शन कंपनी असेल, कारखाना असेल, विषारी द्रव बाहेर पडत असतील, तर त्या कंपनीला आहे ना त्या बदल्यात काय करावं लागेल, अगोदर आहे ना एक ग्रीनरी तयार करावं लागेल. ओके, म्हणजेच कंपनीच्या अवतीभोवती किंवा भारतामध्ये कुठंही आहे ना तुम्हाला काय करावं लागेल, एक जेवढं तुम्ही म्हणजे कार्बन बाहेर टाकते तुमची कंपनी त्याच्या कितीतरी पटीने आहे ना तुम्ही ऑक्सिजन पुरवला पाहिजे.
ओके, म्हणजे गिव्ह अँड टेक असायला पाहिजे. जेवढं तुम्ही या ठिकाणी काढून घेताय निसर्गाकडून तेवढं निसर्गाला तुम्ही द्यायला सुद्धा पाहिजे. म्हणजे असं करा, अगोदर 1000 वृक्षांची लागवड करा, मग तुम्ही काय करा, एखादी फॅक्टरी इकडे चालू करू शकता. ओके, बॅलन्स व्हायला पाहिजे या पद्धतीने. तर याचा उपयोग अंबानी कुठंतरी आहे ना भविष्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना आहे ना कार्बन क्रेडिट्स जे की खरेदी करावी लागतील, विकावे लागतील, तो बिझनेस करता येईल. पैशाच्या माध्यमात ज्यावेळेस समजावून सांगितलं जातं ना त्यावेळेस गोष्टी लगेचच समजतात. म्हणून नेहमी आपला फोकस काय असतो, 20% म्हणजे 105 जर असेल तर विक्री किंमत 5 रुपये असेल तर खरेदी किंमत नफा किती आहे 1 रुपये. एखादी वस्तू 5 रुपयाला विकतोय, नफा किती होतो 1 रुपये, तर खरेदी किंमत समजणार नाही का कुणाला? समजतं ना सर, 5 रुपयाला वस्तू विकतोय, 1 रुपये नफा होतोय, तर 4 रुपयाला खरेदी केलेली असेल. बरोबर. आपल्याला काय विचारलंय, वास्तविक शेकडा नफा किती? वास्तविक शेकडा नफा, वास्तविक नफा किंवा शेकडा नफा हा तोटा असेल नफा असेल खरेदी किमतीवर अवलंबून असतो. हा जो नफा आहे हा आता सध्या विक्री किमतीवरती सांगितला होता, ते तात्पुरतं सांगितलं होतं त्याने, बट खरा जर नफा काढायचा असेल तो कशावरती डिपेंड असतो? खरेदी किमतीवरती. तर 1 रुपये 4 रुपये हा नफा खरेदी किमतीच्या किती टक्के आहे? 4 × 4 25 × 100 किती %? 25%. लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या व्यवस्थित? जर लक्षात आलेलं नसेल इकडे लक्ष द्या, लक्षात आलेलं नसेल तर इकडे परत लक्ष द्या, मी परत एकदा समजावून सांगतो या ठिकाणी. चलो, काय एखाद्या व्यक्तीला विक्री किमतीची 20% नफा झाला तर विक्री किंमत बरोबर 100 रुपये, नफा बरोबर विक्री किमतीच्या 20% किती? 20 रुपये. विक्री किंमत 100 रुपये तर नफा 20 रुपये झाला. एवढं क्लिअर आहे? खरेदी किंमत किती सांगा? खरेदी किंमत हे फ्रॅक्शन मध्ये जायची आवश्यकताच नाही. खरेदी किंमत किती झालं? वस्तू 100 रुपयाला विकली, नफा 20 रुपये झालाय, तर 80 रुपयाला. तर शेकडा नफा हा कशावरती डिपेंड असतो? खरेदी किमतीवरती. 20 रुपये हे खरेदी किमतीच्या म्हणजे 80च्या किती टक्के आहेत? 0 कॅन्सल. तर 4 2 8 4 25 2 1 2 2 5 10 5 5 25%. दॅट्स इट. क्लोज. चॅप्टर क्लोज. समजले? या मेथडने हे कॉन्सेप्ट आहे, हे लक्षात ठेवा. हे त्रिकालबाधित सत्य आहे, हे तथ्य आहे या चॅप्टर मधलं. या मेथडने पण क्वेश्चन सॉल्व्ह होईल, या मेथडने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. दोन्हीपैकी कशाला वेळ लागतो? कशाला पण वेळ जास्त लागत नाही. तुमची समज व्यवस्थित प्युअर असेल पाहिजे. ओके. 20% म्हणजे नेमकं काय? 20% म्हणजे एकाला 100, दुसरे कॉन्सेप्ट 20 रुपये घेऊन सॉल्व्ह करू शकता. 20% म्हणजे 1/5, हे आहे सेलिंग प्राइस, हे आहे प्रॉफिट. तर हे झालं कॉस्ट प्राइस. ही असेल या ठिकाणी विक्री किंमत, हा नफा असेल तर ही खरेदी किंमत असते. ही बेसिक गोष्ट आहे, ही समजायची गोष्ट आहे. ओके. याला आणखीन समजावता येत नाही. ओके. चलो, हा आहे क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवरती. एक वस्तू, क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित. एक वस्तू 134 रुपयाला विकल्यावर होणारा नफा हा तीच वस्तू 116 रुपयाला विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या एवढा आहे. जर वस्तू 150 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल? ऍक्च्युअल मध्ये इथं शेकडा असायला नको, शेकडा काढायची गरज सुद्धा नाही. आपल्याला फोकस करायचं दुसऱ्या कॉन्सेप्टवरती. काय सांगितलंय? एक वस्तू 134 रुपयाला विकल्यावर होणारा नफा जो आहे तीच वस्तू 116 रुपयाला कमी किमतीला रुपयाला विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या एवढा आहे. 134ला विकल्यावर जेवढा नफा होतो तर 116 रुपयाला विकल्यावर सुद्धा तेवढाच, जेवढा नफा होत होता तेवढाच तोटा होतो. जर वस्तू 150 रुपयाला विकली तर नफा किती होईल? चलो, असं लक्षात घ्या. खरेदी किंमत नेहमी सेंटरला घेतो. इकडे नफा, इकडे काय तोटा. चलो, एक वस्तू किती रुपयाला आपल्याला माहिती नाही, ही खरेदी किंमत आहे. काय आहे? खरेदी किंमत. इकडे किती रुपयाला विकलाय आपण? 134 रुपयाला. 134 रुपयाला विकल्याच्या नंतर, ओके, आणि 116 रुपये इक्वी डिस्टन्स, समान अंतर घेऊ. 116 रुपये. एक वस्तू 134 रुपयाला विकल्याच्या नंतर x रुपये काय होतो? मला नफा होतो. मात्र तो 134ला विकण्याऐवजी 116 रुपयाला विकला तर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा होतो. इकडे पण किती रुपये तोटा होतो? x रुपयेच तोटा होतो. इकडे x रुपये तोटा होतो, इकडे x रुपये नफा होतो. तर हे जे दोघांमधलं डिस्टन्स आहे 116 आणि 134 मधलं, ते इक्वी डिस्टन्स आहे, ते खरेदी किमतीपासून समान अंतरावरती आहेत. याला काय लिहू शकतो आपण? बघा,
नफा बरोबर नाही असं विक्री किंमत बरोबर फर्स्ट कंडिशन मध्ये विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. ओके, तर विक्री किंमत किती आहे 134 रुपये. 134 रुपये असं काढण्यापेक्षा जर असं लिहिलं तर जास्त सोपं जाईल. पहिली खरेदी किंमत. ओके बघा, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. या विक्री किंमतीमधून ही जी विक्री किंमत आहे यातून हा नफा जर काढला तर काय शिल्लक राहतं, खरेदी किंमत शिल्लक राहते. विक्री किती आहे 134 रुपयांची, नफा किती आहे x रुपये. ओके चलो, तर दुसऱ्या कंडिशनमध्ये खरेदी किंमत बरोबर दुसरी कंडिशन कोणती, इकडे तोट्याची. खरेदी किंमत काढत असताना विक्री किंमत आणि त्याच्यामध्ये जर झालेला तोटा ऍड केला तर खरेदी किंमत निघते. तर ही विक्री किंमत, ही कोणती दुसरी वाली विक्री किंमत आहे, याच्यामध्ये नफा जोडावा लागतो कारण इथं तोटा झाला होता. 116 रुपयाला वस्तू विकली तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, हा तोटा जोडावा लागेल. ओके प्लस x. दोन्ही पण खरेदी किमती असतील तर ही किंमत आणि ही किंमत सारख्याच आहेत. सारख्या असतील तर आपण असं लिहू शकतो 134 मायनस x इज इक्वल टू 116 प्लस x. ओके, मग वजा x पलीकडे जाऊन काय होतं, प्लस होतं. आणि 134 वजा 116 बरोबर हा x आणि हा x 2x झाले. 2x ची किंमत किती येते, 2x बरोबर किंमत किती येते 134 मधून 134 मधून 116 मायनस करा, या ठिकाणी किती येतील 116, 16 16 30 18 होतात. किती होतात 18. x बरोबर किती येतं 9 येतं. x बरोबर किती 9. सिंपल आहे. तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर विक्री किंमतीमधून 134 मधून 9 मायनस केला तरी उत्तर येईल आणि 116 मध्ये 9 प्लस केला तरी सुद्धा उत्तर येतं. 116 अधिक 9 116 आणि 10 125 येतं. 134 वजा 9 125 येतं. वस्तूची खरेदी किंमत किती होते 125 रुपये होते. किती 125 रुपये. मात्र एक डायलॉग मध्ये फेमस झाला होता ना, काय, समझने वाले को इशारा क्या इशारा कॉपी होता है. तर इशारा काय आहे या ठिकाणी, खरेदी किमतीपासून समान अंतरावरती 134 आहे, समान अंतरावरती 116 आहे. इथं जेवढा नफा होतो इथं पण तेवढाच तोटा होतो. म्हणजेच 116 रुपये आणि 134 रुपये मधला फरक किती रुपयांचा, 18 रुपयांचा आहे. ओके, आणि 18 रुपये म्हणजे केवढा आहे, हे x रुपये आणि हे पण x रुपयेच आहेत. तर x प्लस x इज इक्वल टू किती रुपये, या दोघांमधला आहे ना डिफरन्स 134 आणि 116. तर 2x बरोबर 18, तर x बरोबर किती आलं 90. आपल्याला काय काढायचं होतं, खरेदी किंमत 116 अधिक 9. खरेदी किंमत बरोबर 116 अधिक 9 करू, ऍडिशन नेहमी सोबत होतं. तर 125 रुपये. आपल्याला काय म्हणलं, जर वस्तू 150 रुपयाला विकली तर नफा किती होईल. 150 ला 125 रुपयाची वस्तू विकली तर होणारा नफा बरोबर 150 विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर 25, दॅट इज 25. हे आपलं काय आहे फायनल आन्सर. किती रुपयाचा नफा होतो, 25 रुपयांचा नफा होतो. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे का, अवघड असं काहीच नव्हतं या क्वेश्चनमध्ये. ओके, फक्त थोडं स्टेटमेंट वेगळ्या पद्धतीनं होतं, आपण त्याला इझिली सॉल्व्ह केलेलं आहे. ओके चलो पुढचा क्वेश्चन घेऊ. या ठिकाणी 10th क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. आनंदने एक वस्तू 455 रुपयाला विकले तर त्याला तोटा झाला. चलो ठीक आहे, जर त्याने ती वस्तू 490 विकली असती तर त्याला तोट्याच्या 4 पट नफा झाला असता. तर मूळ किंमत किती, 4 पट नफा झाला असता, हे लक्षात आहे. ओके, तोट्याच्या 4 पट नफा झाला असता. जसं की काय सांगितलंय, एक वस्तू 455 विकले तर त्याला तोटा झाला. जर त्याने ती वस्तू 490 विकली असती तर त्याला तोट्याचे 4 पट नफा झाला असता. चला असं करू, एक 100 रुपयाची वस्तू आहे. किती रुपयाची वस्तू आहे, 100 रुपयाची वस्तू आहे. मी काय केलं, त्या वस्तूला 90 रुपयाला विकलं. किती रुपयाला, 90 रुपयाला विकलं. नफा झाला की तोटा झाला, तोटा झाला. ओके, किती रुपयाचा, 10 रुपयांचा तोटा झाला. सपोज करा मी त्या वस्तूला
130 रुपयाला विकला तर काय झालं, नफा झाला. किती नफा झाला या ठिकाणी, 30 रुपये नफा झाला. ओके सॉरी 30 रुपये आला का या ठिकाणी. चला 40ला विकू, आपल्याला काय आपल्या मनावर आहे ना. ज्यावेळेस आहे ना इमॅजिन करा म्हणलं तर इमॅजिन आपल्या मनानुसार काही करू शकतो. पण किती रुपयाचा फायदा झाला, 40 रुपयांचा फायदा झाला. मला सांगा हे कंपॅरिझन या दोघांमध्ये होऊ शकतं. 40 अंदाचं नफा हा तोट्याच्या किती पट आहे, 4 पट आहे. तोटा 10 रुपये, नफा किती आहे 40 रुपये. तर हे 10 रुपये आणि हे 40 रुपये. नफा हा तोट्याच्या किती पट आहे, 4 पट आहे. बरोबर, 10च्या 4 पट किती 40. तर 140 आणि 90 मधला जो फरक आहे, 140 आणि 90 मधला फरक आहे किती 50. तर हा जो आहे तर तो या गुणोत्तरात असतो. या दोघांचं गुणोत्तर किती, हे 1 असेल तर हे 4 आहे. 4 अधिक 1 5 x बरोबर 50 असं येतं. इझिली सॉल्व्ह करू शकतो. चलो, पट ज्यावेळेस दिलेली असते, तोटा जर 1 झाला तर त्याच्या चौपट म्हणजे काय, नफा दिलेला आहे. आणि ऍक्च्युअलमध्ये अमाऊंट पण दिलेला. आनंदने एक वस्तू 455 रुपयाला विकले तर त्याला तोटा झाला. जर त्याने ती वस्तू 490ला विकली असती तर त्याला तोट्याच्या 4 पट नफा झाला असता. तर मूळ किंमत किती असं विचारले तर रेशो या कॉन्सेप्टनुसार क्वेश्चनला सॉल्व्ह करू. पर्सेंटेज कॉन्सेप्टनुसार सुद्धा येतं, बट कधी कधी एकाच मेथडवरती डिपेंड राहायची काय आवश्यकता आहे. दोन्ही एकदम सेम म्हणजे ना पोटेन्शियल असणारे मेथड असतील तर कुठल्याही एका मेथडचा आपण यूज करू शकतो. 455 आणि 490. ओके, तोटा आणि नफा. ओके चलो, तोटा आणि नफा यांच्यामधलं गुणोत्तर किती आहे सांगितलंय. नफा हा तोट्याचे किती पट आहे, 4 पट आहे. म्हणजे हे किती आहे 1x आहे तर हे किती आहे 4x आहे. ओके, तर तोटा x आणि नफा 4x. तर हा जो डिफरन्स आहे 455 रुपयाला तोटा झाला असता, 490 रुपयाला नफा झाला असता. 455 आणि 90 मधला फरक किती आहे, 460 70 35 किती 35. तर x अधिक 4x बरोबर किती बनतं 35 रुपये व्हॅल्यू आहे 455 आणि 490 मधली. हे किती झालं 5x बरोबर किती 35. तर x ची किती व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू आली 7. समजतंय सगळ्यांना. x ची किंमत किती काढली आपण 7 काढली. x ची किंमत किती काढली आपण 7 काढली. तर पुढं आपल्याला काय विचारलं, मूळ किंमत किती. मूळ किंमत किती असते, मूळ किंमत किती असते, मूळ किंमत कशी काढणार आपण. तर एकतर या ठिकाणी 7 रुपये मिळवायचे कशामध्ये 455 मध्ये, किंवा दोन्ही पद्धतीने करू आपण. चला, मूळ किंमत ओके. 455 ला विकल्याच्या नंतर किती 1x तोटा होतो. किती 1x. तर 1x ऍड करायचं आहे. तर 455 अधिक 7 462 होतात. दुसरी एक तीच मूळ किंमत दुसऱ्या मेथडने. ओके, 490 ला विकल्याच्या नंतर काय होतो, प्रॉफिट होतो. मात्र प्रॉफिट काढायचं. प्रॉफिट किती होतो 4x. ओके, आणि x ची किंमत किती आहे 7. 7 चौक 28. 7 चौक 28. तर 490 मधून 28 मायनस करा. 490 मधून 30 मायनस झाले तर 60 शिल्लक राहतात. 28 मायनस झाले तर 462 शिल्लक राहतात. सो द फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज 462. हे एवढं सिंपल आहे. प्रत्येक क्वेश्चन 10 क्वेश्चन या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या मेथडचा होता. तर याच्यानंतर ओके या ठिकाणी फोकस करा. बघा, शेकडा तोटा भागीदारांनी नफ्याचे हे क्वेश्चन पुढे आपल्याला एकत्रित नफा घेऊ. चुकीचे वजन या मेथडचे क्वेश्चन बघा, या टाईपचे क्वेश्चन बघायचे. सूट वरचे क्वेश्चन बघायचे, त्याच्या संदर्भातचे तथ्य सांगायचे. भागीदारी आणि नफ्याचं वाटप कोणत्या पद्धतीने होतं हे सुद्धा क्वेश्चन करायचं आहे. नेमकं आजचा जो भर होता आपला तो कोणत्या क्वेश्चन वरती होता. 5 वस्तूंची विक्री किंमत ही 6 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी असते. तर मग त्यावेळेस शेकडा नफा होतो की शेकडा तोटा होतो, या टाईपचे क्वेश्चन. आणि त्याला सोडून इतर बऱ्याच टाईपचे क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, तर आजच्या पुरतं एवढं इनफ आहे. बाकीचे क्वेश्चन जे होतील ते उद्याच्या लेक्चरमध्ये होतील. कंटिन्यूस लेक्चर या ठिकाणी स्टार्ट असतील. रेकॉर्डेड लेक्चर रोज संध्याकाळी म्हणण्यापेक्षा रात्री 9 वाजता असतील. लेक्चर बघायचं, नोट्स काढायचं आणि व्यवस्थित ठेवून टाकलं की मग झोपून टाकायचं. किंवा तुम्हाला कन्व्हिनियंट वाटत असेल तर लेक्चर सकाळी उठून बघितलं तरी हरकत नाही. मात्र अपलोड केल्याच्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये रेग्युलर टायमिंगमध्ये
तो लेक्चर बघणं आवश्यक आहे, तरच त्याचा फायदा होईल. नाहीतर असं विचार करत बसाल की एकदा सगळं अपलोड होऊ द्या, तुमचं एकदा सिलेबस संपू द्या, मग मी काय करतो, वेब सिरीज संपवल्यासारखं आहे ना, एकाच दिवशी फर्स्ट सीझनचे 7 एपिसोड, सेकंड सीझनचे 7 किंवा 8 एपिसोड असं करून संपवेन. अभ्यास असा होत नाही. ओके, तर विनम्रता विद्येला शोभते हे जसं बरोबर आहे, तर त्याच पद्धतीने बघा, परफेक्शनमध्ये सुरुवात कधीच होत नाही. म्हणूनच मला आता डोंट वेट फॉर परफेक्शन, डोंट वेट फॉर परफेक्शन, स्टार्ट विथ मेसी. जसंही आहे ना, जसंही गोंधळ उडालेला आहे, जसंही आहे ना गबाळ्यासारखं आहे, सुरुवात करणं आवश्यक आहे. परफेक्शन हळूहळू येत जाईल त्याच्यामध्ये. तर या गोष्टी आहे ना ध्यानात ठेवा. आणि 15,000ची जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं असेल, जागांचं वाटप वगैरे कसं आहे. बट ऑफिशियली डिक्लेअर आपण आपल्या चॅनलवरती त्या दिवशी करू ज्या दिवशी ॲड पडेल, आणि कोणत्या जिल्ह्याला कोणता फॉर्म कुठं कसा भरायचा, रिझर्वेशनचा, समांतर आरक्षण म्हणजे काय, भूकंपग्रस्त वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आपण नंतर त्यावेळेस करू. मी सध्या त्याच्यावरती ना संपूर्ण नोट्स माझे क्लिअर आहेत त्याच्यावरती. मात्र आपण चर्चा मात्र आहे ना ज्यावेळेस ॲड पडेल त्यावेळेस आहे ना पुरेसा भरपूर वेळ असेल आपल्याजवळ. आता सध्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आगामी येणारे फॉर्म भरण्यासाठीचे लागणारे कागदपत्रांची तयारी मात्र करून निश्चितपणे ठेवा. ग्रुप बीचे असतील, ग्रुप सीचे असतील, सरळ सेवा परीक्षा असतील, तलाठीचं नोटिफिकेशन, त्याचे JRs फिरत आहेत, पोलीस भरतीचे JRs येत आहेत. तर सगळ्या परीक्षांसाठी आहे ना या ठिकाणी सज्ज राहा. आणि आहे ना हे रोज म्हणजे रोज आपल्याला काम चालू ठेवायचं आहे. तर आजच्या एवढंच, या ठिकाणी थांबू. विश्रांती घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.